आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। श्रीमान, महर्षींना निरोप द्या की महाराज दशरथांचा पुत्र राम सीता आणि लक्ष्मणासहित त्यांच्या दर्शनाची आज्ञा मागत आहे। हो। अहम ब्रह्मास्मि। गुरुदेव, श्रीराम लक्ष्मण देवी सीतेसहित आपल्या दर्शनाची आज्ञा मागत आहेत। राम आले, आज किती शुभ दिवस आहे। आम्ही स्वयं त्यांचं स्वागत करू। राम, अत्रींच्या आश्रमात तुझं स्वागत आहे। आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव। कल्याण हो। यावं। राम, या देवी अनुसूया आहेत। महादेवी, मी दशरथ पुत्र राम आपला अनुज लक्ष्मण आणि भार्या जनक कुमारी सीता सहित आपल्या श्रीचरणी प्रणाम करत आहे। आयुष्यमान भव। अखंड सौभाग्यवती भव। देवी, सीतेला आपल्या खोलीत घेऊन जा, त्यांचा सत्कार कर, तिथेच त्यांना विश्रांती घेऊ दे। सीते, विश्ववंदनीय महासती अनुसूयांच्या दर्शनासाठी देवता पण वाट बघतात। या त्याच परम तपस्विनी आहेत ज्यांनी एकेकाळी जेव्हा 10 वर्षापर्यंत पाऊस न झाल्या कारणाने इथली धरती तप्त होत होती, तेव्हा आपल्या घोर तपश्चर्येने गंगेला प्रसन्न केलं आणि तिच्या एका प्रवाहाला इथे चित्रकूटापर्यंत घेऊन आल्या, जी पवित्र मंदाकिनी नावाने प्रसिद्ध झाली। या व्यतिरिक्त यांनी कित्येक वेळा अगदी सहजपणे मोठमोठ्या देवतांनाही पराजित केलंय। एका सतीच्या दर्शनाने पुण्य मिळतच असतं, परंतु महासतीच्या दर्शनाने तर लोक परलोक दोन्ही तरून जातात। जा, त्यांच्या श्रीचरणांशी बसून जीवनाचं सत्व मिळव। तू माझं खूप कौतुक करतोयस रामा, परंतु तू तर जाणतोसच की हे सगळं केवळ पतिचरणाच्या एकनिष्ठ सेवेचंच फळ आहे। आणखी मला काही माहित नाही, बाकी सगळं देव जाणतात। चल सीते। यावं। आसन ग्रहण करा। राम, आम्हाला खूप दिवसापासून तुझी प्रतीक्षा होती। तुझ्या चित्रकूटावरती आगमनाची गोष्ट ऐकली तेव्हा आम्ही याच आशेवर होतो की तू या आश्रमात अवश्य येशील। आज तुझ्या येण्यानं हा आश्रम धन्य झाला। ही तर आपली उदारता आहे भगवान, जो तुम्ही आपल्या सेवकाचा मान वाढवित आहात।
मला तर यापूर्वीच आपल्या दर्शनाला यायला हवं होतं. या उशिराकरता क्षमा करावी. आज आम्ही या पावन चरणाशी बसून धन्य झालो. राम, संपूर्ण प्रभुता मिळूनही तू इतका विनम्र आहेस, ज्यामुळे तू समस्त प्राण्यांचं मन मोहून टाकतोस. नगरस्थो वनस्थो वा शुभो वा यदि वा शुभः यासांग स्त्रीणां प्रियो भरता तासांग लोका मोहोदया तुहुशीला कामव्रतो वा धनैर्व परिवर्जितः त्रीणांग आर्य स्वभावनां परमं देवतं पतिः. पुत्री, आपला स्वामीच स्त्रीचं आराध्य दैवत असतं. तो राजमहालात राहत असो किंवा झोपडीत, तो भाग्य विहित असो किंवा धनवान का असेना, उत्तम स्वभावाच्या स्त्रियांकरता तो सर्वश्रेष्ठ देवते समान आहे. आता जी तुझ्या पतीने माझ्या शक्तीची इतकी प्रशंसा केली, त्यासाठी मी आणखी काहीच नाही केलं. केवळ मन, वचन आणि तनाने आपल्या पतीची एकनिष्ठ सेवा केली आहे. स्त्रीनं केवळ इतकं जरी केलं तरी मोठे मोठे देवता तिच्यासमोर नतमस्तक होतात. देवता कित्येक प्रकारे नारीची परीक्षा करत असतात, कित्येक प्रकारची प्रलोभनं पण देतात. परंतु जी स्त्री आपल्या धर्ममार्गावर कायम असते, तिला फक्त देवताच काय, साऱ्या सृष्टीचं विधान तिच्या आज्ञेच्या अधीन होऊन जातं. मी आपल्या जीवनात हाच अनुभव घेतलाय. पतीपेक्षा मोठा हितकारी, मित्र आणि बंधू आणखी कोणीही नसतो. तोच नारीला दोन्ही लोकात सुख देण्यासाठी समर्थ असतो. सीते, मला हे ऐकून खूप प्रसन्नता वाटली की तू आपल्या बंधू बांधवांना सोडून, राजमहालाचं सुख त्यागून वनात जाणाऱ्या आपल्या पतीचं अनुकरण करत आहेस. सुखात तर सगळेच साथ देतात, परंतु विपत्तीमध्ये जी साथ देईल तीच खरी अर्धांगिनी आहे. सीते, मित्र आणि नारीची खरी परीक्षा आपत्काळातच होते. माता, माझ्या मातेने पण विवाहाच्या वेळी ही शिकवण दिली होती. माझ्या पूज्य सासूबाईंनी वनात जाण्यापूर्वी हाच उपदेश दिला होता. आता मला आशीर्वाद द्यावा की मी आपण सांगितलेल्या आशीर्वादाचं पालन करू शकेन. सीते, मी आपल्या दिव्य दृष्टीने बघत आहे की येणाऱ्या काळात स्त्रियांना तुझं नामस्मरण केल्यानेच पतिव्रत पालन करण्याचं बळ प्राप्त होईल. यामुळे मला अपार संतोष होत आहे. मी आपली प्रसन्नता कशी व्यक्त करू? आपल्या अनोख्या वचनाने, स्त्री आदर्शाची शिकवण देऊनच आपण मला धन्य केले. पूज्य माताश्री, आपला आशीर्वादच मला अमूल्य ठेवा आहे. सीते, या भेटीच्या आठवणीत मी तुला काही उपहार देऊ इच्छिते. माझ्याकडे दिव्य आभूषण, अंगरख, अंगलेपन आणि पवित्र परिधान आहेत, जे मला देवतांनी उपहार स्वरूपात दिले होते. ते मी तुला देते. ही वस्त्र आभूषण मी तुला देत आहे, जे धारण केल्याने तुझे पती पण प्रसन्न होतील. हा सगळा देवताने दिलेला उपहार आहे. सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पतीच्या समोर सदा सुंदरच दिसलं पाहिजे.
त्यामुळे पतीचं मन प्रसन्न होतं आणि स्त्रीला त्याचा विशेष स्नेह मिळतो. ही वस्त्र, ही आभूषणं कधीही मलिन नाही होणार. ह्या अंगराग आणि अनुलेपनाचा प्रयोग केल्याने तू सर्वदा युवतीच दिसू शकशील. सीते, ही वस्त्र आणि आभूषणं माझ्यासमोर धारण कर, ज्यामुळे या दिव्य परिधानात तुला बघून मलाही सुख मिळेल. हो सीते, हे सगळं तुझ्यासाठीच आहे. तू हे धारण कर. जशी आज्ञा. या इथून जे पुढे वन आहे, राक्षसांच्या उत्पाताच्या कारणाने त्या तपस्वी आणि मुनींना कोणतीच सुरक्षा राहिलेली नाही. ते पूर्ण नरभक्षी आहेत. जे तपस्वी आणि ब्रह्मचारी अपवित्र किंवा असावधान असतात, त्यांना ते लोक मारून खाऊन टाकतात. तुझ्या राज्याच्या सीमेवर ऋषींना अभय प्रदान करणं तुझं कर्तव्य आहे. मी आपल्याला विश्वास देतो महर्षी, की आपल्या वनवासाच्या समस्त अवधीमध्ये या दंडकारण्यात चारी बाजूंना जागोजागी बनलेल्या समस्त ऋषी आश्रमांमध्ये एका प्रहरीसारखा फिरत राहीन. त्यामुळे ते आश्रम सदाकरता त्या राक्षसांच्या भयापासून मुक्त होतील. आता आपण मला मार्गदर्शन करावं की मी कुठे कुठे जाऊ आणि कोणत्या मार्गाने जाऊ. राम, सगळ्यात आधी तू शरभंग ऋषींच्या आश्रमात जा. ते बराच काळ तुझी प्रतीक्षा करत आहेत. त्यांच्याकडे फार कमी वेळ शिल्लक आहे, म्हणून तू पहिल्यांदा त्यांचे दर्शन घे. पण जरा सावधानतेने जा. या मार्गात विराध नावाचा एक नरभक्षक राक्षस फिरत असतो. तो तुला शरभंगाच्या आश्रमाच्या आधी किंवा त्याच्या पुढे गेल्यावर सापडेल. आपण चिंता करू नका मुनीनाथ, मी आपला आशय समजलो. या दंडकारण्याला राक्षसांच्या भयापासून सदाकरता निष्कंटक करीन, यासाठी मला आशीर्वाद द्या. माझा आशीर्वाद सदा तुझ्या सोबत राहील. माता अनुसूयेने इतके सगळे आभूषण दिले, त्यांनी ऐकलंच नाही. मातेकडे घरी आल्यावर मुलीची काही दिल्याशिवाय पाठवणी करणं अपशकुन असतो. ही रत्न आभूषणांपेक्षाही श्रेष्ठ जो नारी धर्माचा उपदेश आपल्याकडून प्राप्त झाला, किती महान आणि पवित्र उपहार आहे. सदा सुखी राहा मुली. सीते, तू खूपच भाग्यशाली आहेस. आता आपणच माझं मार्गदर्शन करा की मी कुठे कुठे जाऊ आणि कोणत्या मार्गाने जाऊ. राम, सगळ्यात आधी तू शरभंग ऋषींच्या आश्रमात जा. ते बराच काळ तुझी प्रतीक्षा करीत आहेत. त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे, म्हणून तू पहिल्यांदा त्यांचं दर्शन घे. लक्ष्मणा, हाच शरभंग ऋषींचा आश्रम आहे. दादा, ते बघा काय आहे ते. देवलोकातून कोणी देवता शरभंग ऋषींना भेटायला आले.
प्रणाम महर्षी. शुभ आगमनासाठी धन्यवाद देवराजेंद्र. महात्मन, आम्ही सदा करता आपल्याला आमच्या लोकात घेऊन जायला आलोय. सदेह जाणं मोठी गोष्ट नाही, परंतु आम्हाला आत्ता इच्छा नाही. जेव्हा आमची इच्छा होईल तेव्हा आम्ही स्वतः तिथे जाऊ. का मुनिराज, ही प्रतिष्ठा तर कोणा भाग्यवंताला मिळते. परंतु यामुळे प्रकृतीच्या नियमांचं उल्लंघन होतं. देवराज, मानवी देहात कुठल्या जीवाचं दुसऱ्या लोकात जाणं प्रकृतीच्या विरुद्ध आहे. तरीही आपल्या तपस्येच्या द्वारे कोणीही प्रकृतीवर विजय प्राप्त करेल, तरीही त्याने अकारणही आपल्या तपोबलाचं प्रदर्शन करायला नको. त्यामुळे त्याच्यात गर्व उत्पन्न होतो. त्यामुळे त्या लोकात त्याचं शीघ्र पतन होतं. म्हणूनच आम्ही स्वतःच्या इच्छेनं या देहाचा त्याग करू. त्याचीही वेळ आली आहे मुनिश्रेष्ठ. मला जाणीव आहे, पण यावेळी आमच्या आश्रमात एका विशेष अतिथीचं पदार्पण झालंय. त्याचा स्वागत सत्कार केल्याशिवाय जाणं आमच्यासाठी उचित नाही होणार. जशी आपली इच्छा. आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव, कल्याण भव. आलास राम, तुझं स्वागत असो. महर्षी यात्रींनी तुला सत्य सांगितलं होतं. आम्ही तुझी प्रतीक्षा करत होतो. या धर्तीवरची आमची वेळ संपली आहे. म्हणून देव राजेंद्र आम्हाला सदेह आपल्या लोकात घेऊन जायला आले होते. मी आपला वार्तालाप ऐकला आहे मुनीश्वर. देवतांचा राजा इंद्राच्या निमंत्रणाला ठोकर मारून तुम्ही हे सिद्ध केलं आहे की जेव्हा मानव पूर्ण कर्मयोगी आणि स्वार्थरहित होतो, तेव्हा त्याचं स्थान देवतांपेक्षाही श्रेष्ठ ठरतं. मानव जर आपला धर्म आणि मानवी कर्तव्य पूर्ण करेल, तर त्याला देवतांच्या मागे फिरण्याची काहीच आवश्यकता नाही राहत. देवता स्वतः त्याच्या मागे पुढे हात बांधून फिरत राहतील. स्वार्थापासून मुक्त कोणी आहे का राघवेंद्र? माझाही स्वार्थ होता. मी दिव्य दृष्टीने बघत होतो. महर्षी यात्रींना भेटून तू आमच्या जवळ येतोयस. तुझ्या दर्शनाच्या लालसेपुढे आम्ही इंद्राच्या निमंत्रणाला तुच्छ मानलं. आज तुझं दर्शन मिळाल्याने आमचं कित्येक जन्माचं पुण्य सफल झालं पुरुषोत्तम. भगवान, आपण माझ्या पित्यासमान पूज्य आहात आणि प्रत्येक पिता आपल्या पुत्राच्या स्नेहात असाच भावुक होत असतो. हे राम, ज्याप्रमाणे एखाद्या सद्गृहस्थाच्या द्वारी कोणी साधू आला तर त्याला काही दान देणं हे सद्गृहस्थाचा धर्म असतो, त्याचप्रमाणे एखाद्या साधूच्या द्वारी जर कोणी सद्गृहस्थ आला तर त्याला आशीर्वाद, आत्मज्ञानाचं शिक्षण देणं साधूचा धर्म असतो. किंबहुना तू तर स्वतः ज्ञानाचं भंडार आहेस राम. आम्ही तुला काय शिक्षण देणार? आपल्या तपोबलाने आम्ही काही दिव्य लोकांची सिद्धी प्राप्त केली आहे. आज देहत्यागाने पूर्ण आपली ती सारी सिद्धी आम्ही तुला प्रदान करू इच्छितो. त्याचा स्वीकार कर राम.
महामुनी, या तुमच्या अनुग्रहाचा मी सदैव ऋणी असेन, पण माझ्या दृष्टीने आपण दिलेल्या या दिव्य सिद्धी ग्रहण करणे उचित ठरणार नाही. असं का म्हणतोयस राम? कारण मी असं समजतो की जे लोक कोणी साधू महात्म्याकडे त्यांच्या तपोबलाने प्राप्त केलेल्या शक्तीने आपली दुःख मिटवण्यासाठी किंवा महात्म्याकडे सुख आणि संपत्ती मागण्यासाठी जातात, ते त्या निर्लज्ज चोराप्रमाणे असतात, जो दुसऱ्याच्या कमाईवर डोळा ठेवून असतो. जर तो स्वाभिमानी पुरुष असेल तर त्याने आपल्या परिश्रमाने कमाई केली पाहिजे. मला केवळ हा आशीर्वाद द्या की आपल्याप्रमाणे मी सुद्धा आपल्या कर्माच्या जोरावर ती शक्ती, ते ज्ञान, तो निस्वार्थी भाव प्राप्त करेन, जो मानवाला देवांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो. मला माझ्याच कर्माच्या बळावर ते सारं प्राप्त करू द्या. अतिसुंदर. तू तुझ्या मर्यादेला शोभेल असंच बोललास राम. तू आपल्या मानवी जीवनात आपल्या कर्मानी आणि पराक्रमाने मानवी इतिहासात मर्यादेचा आदर्श प्रस्थापित करशील, हाच माझा आशीर्वाद आहे. राम, माझा अंतिम प्रणाम स्वीकार कर आणि मला अनंत पथावर जाण्याची आज्ञा दे. हे काय झालं दादा? मुनिवर शरभंग आपल्या योग अग्नीमध्ये आपलं पार्थिव शरीर आणि समस्त संस्कारांना भस्म करून एका अविनाशी पथावर गेले आहेत. राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या. राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या. फिरति करत मुनिजनास धन्य. फिरति करत मुनिजनास धन्य. राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या. राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या. पाहुन वाढे भक्ति अनन्य. पाहुन वाढे भक्ति अनन्य. राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या. राम लक्ष्मण सीता भ्रमति अरण्या. भरत राज सेवेसी लागे. दीप पेटवून उर्मिला जागे. उभी खिडकीशी कौसल्या राहे. सुत येण्याची वाट ती पाहे. वाट तयाची
बघता बघता सरली 10 वर्षे. शुष्क नजर जीवन ही सुने, श्वेत केश झाले. तिथे राम कर्तव्य पथावर चालत राही निरंतर. कर्मवीरा नसे काही, हर्ष विषादी अंतर. घे सीते, घे लक्ष्मणा, बस. खा सीते. दादा. हा लक्ष्मणा. वनात आपल्याला फिरता फिरता 10 वर्ष लोटली. इतक्या वर्षात आपण कितीतरी संत महात्म्यांना भेटलो. त्या सगळ्यांची तर नावही लक्षात नाहीत. लक्ष्मणा, फक्त नावांची सूची लक्षात ठेवून काय फायदा? नाव तर फक्त बाह्य ओळखीसाठी असतं. त्यांच्या आंतरिक गुणांनाच लक्षात ठेवलं पाहिजे. हे सिद्ध पुरुष जे बाह्य जगापासून दूर या दुर्गम स्थानामध्ये बसून साधना करत आहेत, हे जे नगर आणि वस्त्यांमध्ये आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत नाहीत, ते फार दुर्लभ लोक आहेत. यांच्या तर केवळ दर्शनानेच लाभ होतो. केवळ दर्शनाने काय लाभ होतो? सीते, ज्याप्रमाणे उन्हात फक्त बसल्याने सूर्याची उष्णता आपल्या शरीरात प्रवेश करते, त्याप्रमाणे त्यांच्या निकट बसल्याने त्यांचं आत्मज्ञान, त्यांच्या शक्ती, त्यांच्या भावनांचा सूक्ष्म प्रकाश आपल्या सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो. ते काही न बोलताच खूप काही देतात. तपोवनाच्या ज्या भागात आता आपण प्रवेश करत आहोत, तिथे एकापेक्षा एक महान ऋषी असतील. जर त्यांच्या सत्संगाचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर आपल्या मनाची आणि बुद्धीची खिडक्या दारं उघडून त्यांच्या चरणांशी बसायला हवं. जर त्यांच्याकडे जाऊन विनम्रतेने एका भिक्षुकाप्रमाणे मनाची झोळी पसरून चुपचाप बसलात तर आपल्या साधनेद्वारे प्राप्त केलेल्या ज्ञानाची अनमोल रत्न ते तुझ्या जोळीत सहजपणे घालत राहतील. लक्ष्मणा, जीवनात असे क्षण फार भाग्याने मिळतात. अन्यथा अशा महान विभूतींचं दर्शन फार दुर्लभ आहे. सगळ्यात मोठी शक्ती मनाची आहे, परंतु मन एका चंचल घोड्याप्रमाणे कधीही स्थिर राहत नाही. योगाद्वारे चित्रवृत्तींचा विरोध करून जो मनाला काबूत ठेवतो, त्याचं मन सर्वव्यापी आत्म्यांच्या अधीन असल्यामुळे तो संसाराच्या समस्त शक्तींवर अधिकार प्रस्थापित करतो. राम, आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट गोष्टींना प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी ओळखत राहिलं पाहिजे. आपल्या कर्माला ओळखण्यासाठी मनुष्याकडे एकच कसोटी आहे. त्याने असा विचार करावा की जर तो आज मरण पावला
तर माझं हे कर्म कोणत्या गणतीत जाईल. म्हणून जर का काही चूक झाली तर तिला ताबडतोब सुधारलं पाहिजे. असा विचार करू नये की आजची चूक उद्या सुधारेल. कधी कधी काळ उद्यापर्यंत थांबत नाही. धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश आवश्यक आहे. जर ज्ञानाचा प्रकाश नसेल तर अंधकारपूर्ण मार्गावर धर्म एका आंधळ्याप्रमाणे भटकू शकतो. जिथे जीवन आहे तिथेच मृत्यू आहे. जिथे मंगल आहे तिथेच अमंगलही बरोबर उभं असतं. केवळ सुख पकडायला जाशील तर त्याच्या छायेत दुःखही बरोबर उभं असलेलं पाहशील. म्हणजेच जो सुख आणि दुःख दोन्हीपासून विरक्त होऊन आत्म्यामध्ये विलीन होतो त्यालाच शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. त्यालाच मुक्ती म्हणतात. जसं पावसाचं पाणी सर्व झाडाझुडपांवर एक समान पडत असतं, परंतु कोणाला लाल फुलं येतात तर कोणाला पिवळी पानं येतात, त्याचप्रमाणे एकाच विद्येचा भिन्न भिन्न प्राणीमात्रांवर त्यांचे संस्कार आणि अनुभवानुसार भिन्न भिन्न प्रभाव पडत असतो. दगडावर लिहिलेली अक्षरं कधीच पुसली नाही जात, परंतु पाण्यावर लिहिलेलं एक क्षणभरही नाही राहत. मनातला क्रोध आणि शत्रुत्वाला तेवढाच वेळ ठेवलं पाहिजे जेवढा वेळ पाण्यावर लिहिलेलं राहू शकतं. श्रीराम, धनाव्यतिरिक्तही तू काहीही देऊ शकतोस. एक गोड शब्द, एक प्रेमाने भरलेला हास्य, त्याचं मोल तर धनापेक्षाही जास्त असतं. प्रत्येक प्राणी देवाचा अवतार आहे, परंतु तो आपल्याच मायाजालामध्ये फसून आपल्या स्वतःलाच नाही ओळखत. या मायाजालातून प्राणी कसा मुक्त होऊ शकतो मुनिराज? स्वतःला ओळखून, आपल्या भवस्वरूपाला ओळखून स्वतःच स्वतःला फसवतो आणि स्वतःच मुक्तीचा मार्ग विचारत फिरतो. हीच तर मायापतीची माया आहे. सन्मुखनाथ तरी नयन न उघडी. मायापतीची पाहुन माया विकल नयन उघडी. अद्भुत योगायोग असे हा तृषार्ताशी ये पाणी स्वतः. अद्भुत योगायोग असे हा तृषार्ताशी ये पाणी स्वतः. मुनिवर सुतीक्ष्ण, मी दशरथ पुत्र राम आपल्याला प्रणाम करतो. भगवान, आपण स्वतः चालून आपल्या भक्ताजवळ आला आहात. कधीपासून ज्या श्री चरणांना हृदय पटलावर बसवून वाट पाहत होतो, आज त्यांना साक्षात प्रणाम करण्याचा अवसर आपण मला दिलात. महात्मन, मी तर मनुष्य मात्र आहे, मला देवता म्हणून वंदू नका. राम, ऋग्वेदामध्ये सांगितलंय,
एकम सत्य विप्रा कौदन वदंती. सत्य एक आहे, परंतु ज्ञानी लोक त्यांना विभिन्न नावांनी पुकारत असतात. अर्थात ईश्वरच सत्य आहे, तो विभिन्न रूपांमध्ये प्रकट होत असतो. या अनेकतेतील एकात्मतेमुळेच जर मला तुमचं तेच रूप पण दिसलं असेल जे भगवान विष्णू किंवा शंकराचं आहे, तर त्यात आश्चर्य काय आहे? म्हणूनच मी तुम्हाला वंदन करतो. आपण त्या अवस्थेत पोहोचला आहात जिथे तुम्हाला प्राणीमात्रात देवाचंच रूप दिसत आहे, म्हणून तुम्ही असं म्हणत आहात. पण ह्यावेळी मी आपल्या कर्तव्याचं मार्गदर्शन आणि आपला आशीर्वाद घेण्याच्या आकांक्षेने आपल्या श्रीचरणांपाशी आलो आहे. ठीक आहे, आपल्याला ह्यावेळी मानवी लीला पार पाडायच्या असतील तर तसंच करूया. भगवान, आपण जे लक्ष्य निर्धारित केलं आहे ते कर्तव्य बऱ्याच वर्षांपासून निभावत आहात. आपल्या या कर्मरूपी यज्ञाच्या पूर्ण सफलतेसाठी माझे गुरुदेव भगवान अगस्तीच आपल्याला आशीर्वाद देऊ शकतील. आपण त्यांचं दर्शन घ्यावं. बऱ्याच वर्षापासून मनात इच्छा आहे की महर्षी अगस्तींचं दर्शन करू. आता आपणच कृपा करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवाल तर आम्ही कृतार्थ होऊ. ठीक आहे. अवश्य. गुरुदेवांनी मला आपल्याला घेऊन येण्याची आज्ञा केली आहे. चला, आपल्या कृपेने मलाही गुरुचरणांचं दर्शन परत प्राप्त होईल. चला व प्रभू. प्रभू, हाच गुरुदेवांचा आश्रम आहे. दादा, ते बघा, तो कसला प्रकाश आहे? हो ना, हे तेज कसलं? सीते, हे महर्षी अगस्तींचं आध्यात्मिक तेजपुंज आहे. प्रत्येक प्राण्याची आध्यात्मिक उन्नती आणि शक्तीनुसारच त्याच्या शरीराच्या चारी बाजूंनी एक तेजपुंज आणि प्रकाशाचं क्षेत्र असतं. जितकी शक्ती जास्त असेल तेवढंच प्रकाशाचं बलही मोठं असतं. महर्षी अगस्ती आपला पराक्रम आणि आपल्या शक्तीने आपले आराध्य आणि गुरु भगवान शिवांच्याच समान आहे. एकदा देवांच्या कार्यात सहाय्यतेसाठी महर्षी अगस्तींनी पृथ्वीवरील 7ही समुद्र आपल्या ओंजळीत घेऊन प्राशन केले. भगवान अगस्ती, सगळे दानव समुद्रात लपले आहेत. इथून ते जेव्हा पाहिजे तेव्हा निघून देवलोकांवर आक्रमण करतात. जोपर्यंत त्यांचा संहार नाही होणार, देवलोक सुरक्षित नाही राहणार. जर आपण थोड्या वेळासाठी समुद्राचं पाणी नष्ट करू शकलात तर आम्ही त्या दानवांचा अवश्य नाश करू. आपणच हे करण्यासाठी समर्थ आहात. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आमची सहाय्यता करा प्रभू. तथास्तु.
एकदा पर्वतश्रेष्ठ विंध्याचल आपल्या अहंकारात सूर्याचा मार्ग रोखण्यासाठी गेला. तेव्हा महर्षी अगस्त्यांनी आपल्या चरणांनी त्याला दाबून त्याच्या उदंडतेला रोखलं होतं. तेव्हापासून तो निरंतर त्यांच्या आदेशाचं पालन करत आहे. ह्याच कारणासाठी त्यांना अगस्ती म्हणतात. अगम पर्वतम स्तंभ्यति इति अगस्त्य. जो अग म्हणजेच पर्वताला स्तंभित करतो तोच अगस्त्य आहे. असं? हो. एकदा भगवान शंकरांचा विवाह बघण्यासाठी जेव्हा सगळ्या शक्ती आणि समस्त जीवराशी उत्तरेला गेल्या तेव्हा असं म्हणतात की भूमीचं संतुलन बिघडलं. तेव्हा भगवान शंकराच्या सांगण्यावरून महर्षी अगस्त्य विंध्याचल पार करून दक्षिणेला आले. तेव्हा एकट्या त्यांच्या शक्तीच्या प्रभावामुळे भूमीचं संतुलन परत ठीक झालं. म्हणून असं म्हटलं जातं की जर उत्तर भागाचं समस्त आध्यात्मिक बल आणि ज्ञान एका पारड्यात ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यात एकटे महर्षी अगस्त्य बसले तर दक्षिणेचं पारडं भारी होईल. स्वतः भगवान शंकरांनी महामुनी अगस्त्यांना परमसुंदर तामिळ भाषेचं शिक्षण दिलं. महामुनी अगस्त्यांनी आपल्या मेधाशक्तीच्या प्रयोगाने तामिळला व्याकरणबद्ध करून संसाराची श्रेष्ठ भाषा बनवली. ह्या संसाराला त्यांचं उत्तम देणं तामिळ भाषा आहे, ज्यामध्ये त्यांनी समस्त ज्ञान सामावलं आहे. अशा प्रकारे या भगवान अगस्त्यांनीच ब्रह्मलोकातून कावेरी नदीला कमंडलूत भरून आणलं होतं, जी आज समस्त प्राण्यांच्या उद्धारासाठी गंगे समानच वाहते. हे प्रभू, भगवान शंकरांनी मला ज्या देशात पाठवलं आहे तिथे आम्हाला गंगा आणि यमुनेसारख्या महान आणि पवित्र नदीची आवश्यकता आहे. आपला नेहमीच आपल्या भक्तांवर अनुग्रह असतो, म्हणूनच आमची प्रार्थना स्वीकार करा. तथास्तु महात्मा अगस्त. लोककल्याणासाठी तुम्ही जी प्रार्थना केली आहे तिचा आम्ही स्वीकार करतो. परम पवित्र आणि तिन्ही लोकांचं कल्याण करणारी कावेरी आम्ही तुला प्रदान करतो. प्रणाम पितामह. काय आज्ञा आहे? कावेरी पुत्री, आम्ही तुला महर्षी अगस्त्यांना प्रदान करतो. आपल्या उत्तम जलाने दक्षिणेला पवित्र आणि समृद्ध बनव. जिथे जिथे जाशील तुझी निर्मल धारा वाहील. तो प्रदेश तिन्ही काळात सदा हिरवागार आणि समृद्ध राहील. हा आमचा आशीर्वाद आहे. माते, आपण माझ्या कमंडलूत विराजमान व्हा, जेणेकरून मी आपल्याला धर्तीवर घेऊन जाऊ शकेन. इथले समस्त प्राणी, जलचर, नभचर, भूचर
समस्त जीव सदा आपली पूजा करतील आणि कोणत्याही भेदभावाशिवाय त्या सर्वांना आपला आशीर्वाद प्राप्त होवो. आमच्या गुरुदेवांच्या आश्रमात कोणी खोटं बोलणारा, क्रूर, ठग अथवा पापी माणूस जिवंतच राहू शकत नाही. त्यांच्याकडे धर्माची आराधना करण्यासाठी कित्येक देवता, यक्ष, नाग आणि पक्षी राहतात आणि महर्षींकडून आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त करतात. दादा, अशा महान आत्म्यांचे दर्शन तर अनंत जन्मांच्या पुण्यानेच मिळत असेल. अवश्य, तू सत्य बोललास लक्ष्मणा. सुतीक्ष्णजी, बोला. गुरुवरांच्या श्रीचरणांशी निवेदन करण्याची कृपा करा की आम्हा तिघांना त्यांच्या दर्शनाची आज्ञा असावी. अवश्य. मुनी अगस्ती मुनी श्रेष्ठ महान धारिती शरीरी ज्ञान विज्ञान विनय प्रणाम परस्परे करीती आशिष घेती आशिष देती तिघास घेऊन आश्रमी निघाले गुरु गंभीरपणे. मृत्तिके हनमे पापं जन्मजा दुष्कृतं कृतं मृत्तिके ब्रह्मदत्तादिशास्यमेनाभिमन्त्रिता. आज आर्यावर्ताचा सूर्य अगस्ती आश्रमात उगवला. आमची चिरकालापासूनची अभिलाषा आज पूर्ण झाली. हे मुनेंद्र, वनवास कालात महामुनी भारद्वाज, महर्षी वाल्मिकी, अत्रि मुनी, सती शिरोमणी देवी अनुसूया, सिद्ध जितेंद्रिय शरभंग आदी अनेक मनस्वी, तपस्वी, महान विभूतींच्या सत्संगात व्यतीत केलेला काळ जन्मजन्मांतराच्या पुण्याने प्राप्त झाला आहे. त्यात महात्मा सुतीक्ष्णांच्या सहयोगाने आपलं दर्शन म्हणजे तर साक्षात सर्वेश्वर महादेवाचा साक्षात्कार होण्यासमान आहे. आपल्या सेवकाचं नेहमी महत्व वाढवणं हे चांगल्या स्वामींचा गुण आहे. हे राम, तू तर हे रहस्य जाणतोसच की स्वयं भगवान शंकर सुद्धा ज्यांच्या नावाचा सदा जप करतात त्यांच्याच कृपेने एका तुच्छ प्राण्याला सुद्धा भक्ती, शक्ती, ज्ञान सर्व काही प्राप्त होऊ शकतं. हा विनय भावच आपली शोभा आहे. अन्यथा आपलं महात्म्य, आपली महिमा तर देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्या सूर्यतुल्य तेजस्वितेमुळे समुद्राचं शोषण करणारे तेजोमय तपस्वी आहात आपण. हे दीर्घायू महात्मन, आपल्या सिद्धीसमोर नतमस्तक होऊन देवता, गंधर्व, सिद्ध, यती आपली उपासना करून धन्य होतात. आज आपल्या चरणांपाशी बसून आम्हा तिघांचा जन्म सफल झाला. हे दुर्लभ पुण्य आम्हाला आमच्या वनाच्या अंतिम चरणातच सुलभ झालं आहे. जेव्हा तुझी दंडक वनात येण्याची बातमी मिळाली होती तेव्हा हृदयात एक आशा जागी झाली होती की या आश्रमातही तुझं आगमन होईल आणि आम्ही तुझ्या दर्शनाने आपल्या नेत्रांना कृतार्थ करू. आज ती आशा फळाला आली. तू 10 वर्षापर्यंत दंडकारण्यातील ऋषींच्या रक्षेचा भार सांभाळला. आता तुझ्या वनवासातील जो थोडा वेळ बाकी राहिला आहे तो तू आमच्या आश्रमात राहून व्यतीत कर. हा आश्रम राक्षसांच्या आतंकापासून मुक्त आहे.
इथे येऊन हिंसक पशुही आपली हिंसा विसरून जातात. तुला आपल्या तपस्येत आणि साधनेत इथल्या वातावरणाची सहाय्यता मिळेल. हा आपला विशेष अनुग्रह आहे मुनिराज. आपल्या श्रीचरणांच्या छायेत राहून आध्यात्मिक लाभ प्राप्त करू आणि शांतता मिळवू, ह्यापेक्षा अधिक सौभाग्य अजून ते काय. परंतु आपण तर माझं उद्दिष्ट जाणता. मी दंडकारण्याला राक्षस आणि आसुरी शक्तींनी होणाऱ्या अत्याचारापासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. म्हणून मी स्वतःला ह्या परमसुखापासून वंचित नाही करू शकत. तू बरोबर बोलतोयस राम. मी बघतोय की तुझं कार्य आणि देवतांचं उद्दिष्ट अजून पूर्ण झालेलं नाही आणि हेच उचित आहे. ह्या दंडकवनावर तुझेच पूर्वज महाराज दंडक राज्य करत होते. नरभक्षी राक्षसांनी त्या हऱ्याभऱ्या देशाचं उजाड रान केलंय. म्हणूनच आम्ही तुला कर्तव्यापासून विन्मुख नाही करणार. नाथ, मला असं एखादं स्थान सांगण्याची कृपा करा जिथे मी एखाद्या प्रहाऱ्याप्रमाणे राक्षसांच्या येण्याची वाट रोखू शकेन. असं स्थान पंचवटी आहे. पवित्र गोदावरीच्या किनारी हे स्थान फार सुरम्य आहे. तू तिथेच वास कर, ज्याच्या पुढे जनस्थानात राक्षसांनी आपली प्रमुख छावणी बनवली आहे. तू तिथून आपल्या साऱ्या साम्राज्याच्या सीमेचं रक्षण करू शकतोस. राम, मी दिव्य दृष्टीने बघत आहे की येणाऱ्या दिवसात तुला आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी फार परिश्रम घ्यावे लागतील. बरीच संकट येतील तुझ्या मार्गात. तुला महर्षी विश्वामित्रांनी जी दिव्य अस्त्र प्रदान केली होती त्याचं मला ज्ञान आहे. परंतु माझ्याकडेही जी अस्त्र आहेत तुला त्यांची पण आवश्यकता वाटेल. म्हणून मी तुला सगळं देऊ इच्छितो. माझ्याबरोबर चल. हे महान धनुष्य शत्रूच्या कोणत्याही शस्त्रांनी नाही तुटू शकणार. हे विश्वकर्म्याने स्वतः विष्णूसाठी बनविले होते. पुढे जाऊन महापराक्रमी आणि अत्यंत मायावी राक्षस वीरूशी तुला टक्कर घ्यावी लागेल. म्हणून तू हे धनुष्य स्वीकार कर. हे 2 दिव्य भाते आहेत जे मला इंद्राकडून प्राप्त झाले आहेत. हे अक्षय आहेत. ह्यातील बाणाची निर्मिती कधीच संपत नाही. हे 4 बाण शत्रूंचा नाश करून विलीन होतात आणि आपल्या भात्यात पुन्हा प्रकट होतात. हे तुम्हा दोघांसाठी आहे. यांचा स्वीकार करावा. ही एक दिव्य शक्ती आहे ज्यामध्ये त्रिलोकाला विजयी करण्याचे सामर्थ्य आहे. लक्ष्मण, तू याला धारण कर. राक्षसांचा नाश करण्यासाठी ही तुझी सहायता करेल. राम, हा तो बाण आहे ज्यामुळे शंकराने मेरू पर्वतावर बनवलेल्या महान धनुष्यावर अनुसंधान करून कृपासुराचा वध केला होता. हा अद्भुत बाण मी तुला देतोय. ह्याचा स्वीकार करावा.
ह्या दिव्य शस्त्रांमधील समस्त शक्ती आजपासून तुमच्या आज्ञेत राहून तुमच्या आज्ञेचं पालन करतील. प्रभू, आपल्या या विशेष कृपेमुळे आम्ही धन्य झालो आहोत. राम, तू सर्वदा विजयी होशील. तिन्ही काळ आणि समस्त जनतेमध्ये तुझी जयगाथा गायली जाईल. देवताही तुझ्या समोर नतमस्तक होतील. हे कर्मवीर, मीही तुला वंदन करतो. दादा, नदीच्या पाण्याचा आवाज ऐकू येतोय. असं वाटतंय गोदावरी जवळ आलोय. हो लक्ष्मणा, इथेच पंचवटी असेल. ते पहा, काय आहे ते? खूप मोठं गिधाड असावं, जसा गिधाडांचा राजा असावा. इतकं मोठं गिधाडनं आजपर्यंत बघितलं ना ऐकलं. मला तर वाटतं कोणी मायावी राक्षस आहे. दादा, मला आज्ञा करा. मी माझ्या एकाच बाणात याला यमलोकाला पाठवतो. जरा धीर धर लक्ष्मणा. तुला चित्रकूटावरची भविष्यवाणी आठवत नाही? जोपर्यंत शत्रू किंवा मित्राची पूर्ण खात्री होत नाही, तोपर्यंत केवळ अशंकेने प्रेरित होऊन कोणावरही वार करू नये, नाहीतर मागून पश्चाताप करावा लागेल. मी एक शुभाकुवंशी महाराज दशरथपुत्र राम, माझी भार्या आणि माझ्या अनुजसहित आपल्याला प्रणाम करतो. हे महापक्षी, मी आपला परिचय जाणण्याच्या इच्छेने आपल्या समोर आलो आहे. आपण कोण आहात आणि कोणत्या चांगल्या कुळात आपण जन्म घेतला आहे, हे जर तुम्हाला योग्य वाटलं तर आम्हाला सांगण्याची कृपा करा. वत्सराम, तू माझ्या स्वर्गवासी मित्राचं दशरथाचं नाव घेऊन मला हर्षभरित केलं आहेस. महापराक्रमी महाराज दशरथांशी माझी मैत्री देवासुर संग्रामांच्या वेळेस झाली होती, जेव्हा त्यांनी संभ्राशिवाचा संहार केला होता. त्या दिवशी त्यांनी मला जवळ घेऊन असं म्हटलं होतं की जटायू, तू मला माझ्या प्राणाइतकाच प्रिय आहेस. तू त्यांचा पुत्र आहेस, तसाच माझाही पुत्र आहेस. रघुनंदन, महर्षी कश्यपांना 2 पुत्र झाले होते, गरुड आणि अरुण. गरुड श्री विष्णूंच्या सेवेमध्ये गेला आणि अरुण सूर्यदेवांच्या सेवेत लीन झाला. मी त्याच अरुणचा पुत्र आहे. आम्ही दोघं भाऊ आहोत. माझे मोठे भाऊ संपत्ती गिधाडांचे राजा आहेत. माझं नाव जटायू आहे. तुम्ही लोक पंचवटीत पर्णकुटी बांधून राहा. मी त्याच्या जवळपासच एखाद्या प्रहरीसारखा राहून तुमची रक्षा करत राहीन. पक्षीराज, आज किती भाग्यशाली दिवस आहे. आपल्याला भेटून जसे मला माझे पिता पुन्हा भेटले. आता मी स्वतःला परत सनाथ आणि सुरक्षित अनुभव करत आहे. लक्ष्मणा, इथेच आपली पर्णकुटी बनव. हो वत्सा, तिथे नदीच्या किनारी ते स्थान सर्वात उत्तम आहे. वा लक्ष्मणा, वा.
बघितलं सीते, आपल्या दिराच्या लक्ष्मणाच्या कार्यकुशलतेला. विश्वकर्मा मोठी मोठी घर निर्माण करू शकतात, पण राजमहालापेक्षा श्रेष्ठ पर्णकुटी बघता बघता निर्माण करणं फक्त लक्ष्मणाचंच काम आहे. इथे तर विश्वकर्म्यालाही हार मानावी लागेल. आपलं प्रोत्साहनच मला नेहमी प्रेरणा देतं दादा. मी तर तुमचा सेवक आहे. तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगण्यासाठी शब्द नाही आहेत माझ्याकडे. वनवासात जर तू माझ्याबरोबर नसतास तर मी एकट्याने काय केलं असतं. तुझ्या सेवा आणि सहयोगाने असं भासतच नाही की मी वनवास भोगत आहे. तू माझा भाऊ नाहीस, आज्ञाधारक पुत्राप्रमाणे सेवा करणारा आणि पित्याप्रमाणे प्रतिपालन करणारा पण आहेस. दादा, माझा हा जन्म तुमच्या चरणांशी समर्पित करण्यासाठीच झाला आहे. वहिनी, एकदा नीटपणे निरीक्षण करून सांगा बरं, काही कमी तर राहिली नाही ना? ते तर मी बघतेच आहे भाऊजी. कल्पनेपेक्षाही अधिक सुंदर आहे या पवित्र कुटीचा कोपरा आणि कोपरा. तुम्ही माझं स्वप्न साकार केलं भाऊजी. दादा, तुम्ही अगदी योग्य स्थानावर बसला आहात. हे स्थान मी आपल्यासाठीच बनवलेलं आहे, आपल्या संध्यावंदनासाठी, आणि त्याबरोबर फुलंही ठेवलेली आहेत. कसं आहे दादा? अतिउत्तम लक्ष्मणा. ह्या वटवृक्षाखाली किती शांती आहे. मग स्वामी, या शांती भवनात आपण आपल्या वनवासाचा बाकी काळ का नाही घालवत? अयोध्येचा त्याग करून वनात भटकून भटकून 12 वर्षापेक्षा अधिक काळ व्यतीत झाला. अयोध्या. सीते, तू किती पवित्र नाव घेतलंस. अयोध्येचं नाव स्मरताच जन्मभूमीच्या मातीचा ओला सुगंध रोमारोमात सामावतो, आणि त्याबरोबरच येते माता कौशल्याची आठवण. आपल्याला तर कधी कधीच आठवण होते, पण माताजींच्या दुःखाचा अनुमान आपण नाही करू शकत. धर्म, धीर, संयम सर्व काही आपल्या आत सामावून मुलाचा वनवास पूर्ण होण्याचा एक एक दिवस मोजून कशा प्रकारे आपले दिवस ते घालवत असेल. सीते, जेव्हा कधी एकांतात बसतो तेव्हा माता कौसल्याचा आवाज माझ्या कानात सतत घुमत असतो. त्याचप्रमाणे जशी ती मला लहानपणी बोलवत असे, राम, लवकर ये बाळा, जेवण वाढलं आहे. कधी कधी असं वाटतं की माता आपल्या महालाच्या खिडकीत उभी राहून माझी वाट पाहत आहे. धीर धर माते, हो धीर धर. आता थोडाच वेळ राहिला आहे माझ्या परत येण्याला. मी येतोय माते, मी येतोय माते, मी येतोय, मी येतोय माते, माते मी येतोय माते, मी येतोय. ताई, रथ आला, रथ आला, माझा राम आला, माझी सीता पण आली. रथ आला, माझा राम आला, रथ आला, रथ आला, रथ आला, माझा राम आला. ताई, ताई, आई, ताई, असं काय करताय? अहो, असं काय करताय तुम्ही? काय झालंय तरी? ताई, हे तुम्ही काय बोलताय? सुमित्रा, सुमित्रा, राम आला. 14 वर्ष संपलीत.
बघ लक्ष्मण पण आलाय. आता रथ महालात येईल. आता रथ महालात येईल. नाही ताई नाही, तुम्हाला भ्रम झालाय. 14 वर्ष नाही संपलीत. अजून तर 1 वर्ष बाकी आहे. 1 वर्ष बाकी आहे. ते केव्हा संपेल? ताई, जिथे 13 वर्ष धीर धरला तिथे आता का धीर सोडताय? जिथे 13 वर्ष घालवली तसं हे वर्ष पण जाईल ताई. नाही सुमित्रा, 13 वर्ष घालवणं सोपं होतं, पण हे 1 वर्ष घालवणं सोपं नाहीये. आता धीर नाही धरवत सुमित्रा, नाही धरवत आता. सुमित्रा, काय ताई? जर काळाची गती थांबली आणि हे वर्ष पण नाही गेलं तर काय करणार? नाही ताई, हे वर्ष पण जाईल. हे वर्ष पण जाईल ताई. पण जाईल ना? हो ताई, अवश्य जाईल. चल ताई, आज चल. चल. सुमित्रा. काय ताई? यावेळेस राम कुठे असेल ग? तो पण इथे येण्याची तयारी करत असेल ना? हो ताई हो, येण्यासाठी निघतच असेल. ते आपली आठवण काढत असतील, आपल्या सगळ्यांची आठवण काढत असतील. दादा, एक हीन भावना मला नेहमी स्वतःला लज्जित करते. असं काय झालं तात? दादा, आपल्यासारख्या निर्विकार, शांताकार, शीतल छायेत माझा प्रत्येक क्षण व्यतीत होतो. तरी पण माझा स्वभाव एवढा रागीट का आहे? आपल्यापेक्षा वेगळा का आहे माझा स्वभाव दादा? लक्ष्मणा, तू शहाळ्या समान आहेस. वरून कठोर, परंतु आतून फक्त मधुरच मधुर. बस असाच आहेस तू. दादा, यापूर्वी तुम्हीच माझ्या रागीट स्वभावावरून माझी किती वेळा तरी निंदा केली होती, परंतु आता मला बालकाप्रमाणे समजावता आहात. जीवनात अनेक वेळा माझ्या रक्तातला राग उफाळून आलाय. त्या सगळ्याचं काही ना काही उचित कारण मी सिद्ध करू शकतो, परंतु एक क्रोध, एका आवेशासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. ते कोणत्या? देवासारख्या भरत दादावर संशय, त्यांच्या प्रती दुर्भावना, त्यांच्यावर शस्त्रप्रहारासाठी तयार झालो मी. या गोष्टीला मी आपल्या मनातून कधीच काढू शकत नाही. चूक भूल, संभ्रमित अवस्थेत भटकणं मानवाचा नैसर्गिक स्वभावधर्म आहे लक्ष्मणा. दादा, तुमच्याकडून कधीच कुठली चूक का होत नाही? तुझी ही भावना आपल्या मोठ्या भावाबद्दल असणाऱ्या निस्सीम श्रद्धेमुळे आहे. त्याच आवेशात त्यावेळेस पण तुझ्या मनात भरताबद्दल संशय निर्माण झाला होता. लक्ष्मणा, वास्तविक तू भावना प्रधान आहेस. मग काय भावूक असणं वाईट आहे दादा? नाही, भावूक असणं तर खूप सुंदर गोष्ट आहे. भावना रहित माणूस एका हिंसक पशुप्रमाणे असतो. परंतु जर भावनेवर ज्ञानाचा अंकुश नसेल तर भावनेच्या आवेशात कित्येक वेळा चूक घडू शकते. परंतु जो तुमच्याप्रमाणे ज्ञानी नसेल तो आपल्या चुकीचं प्रायश्चित्त कसं करेल? आपली चूक कशी सुधारेल? पश्चातापाने.
तुझ्या मनाची पश्चातापाची भावना आहे ना, त्यानेच प्रायश्चित्त झालं असं समज. परंतु भरत दादानेही मला मनापासून माफ केलं असेल वहिनी? क्षमेचा प्रश्न तर तेव्हा येईल जेव्हा त्याने तुला अपराधी मानलं असेल. भरताला तू अजूनपर्यंत पूर्णपणे ओळखलं नाहीस लक्ष्मणा. भरत दादांचे गुण तर अनंत आहेत दादा. त्याने फक्त तोच ओळखू शकतो जो सागराच्या लाटा मोजू शकतो. सागराच्या लहरींपेक्षा अनंत आहेत भुकेच्या लहरी भाऊजी. जर वनातून लाकडं कापून आणली नाहीस तर तुझी वहिनी स्वयंपाक कसा करेल? चूक झाली बहिणी. तुम्ही स्वयंपाकघरात चला, मी आत्ता लाकडं घेऊन येतो. शूरपणखा व्याकुळ झाली, हरपले चित्त आणि चैन, रामरूप बघूनिया दीपले तिचे नयन. कामातुर लोलुप नारी, जाहली अंध अविचारी, जाहली अंध अविचारी, कामातुर लोलुप नारी. पसरवू लागे निज माया, इच्छाकृत रूप धराया, इच्छाकृत रूप धराया, पसरवू लागे निज माया. अंबरातुनी भूवरी लागला काम बाण, पेटून उठे कामाग्नी, न राहिले अवधान. नमस्कार देवी. आपला परिचय? तसं पृथ्वीच्या पुरुषाला परिचयाची काय आवश्यकता? तू पृथ्वीचा परम तेजस्वी सूर्यपुरुष आहेस आणि मी त्रिलोक सुंदरी नारी. हे त्रिलोक सुंदरी, मी आपली काय सेवा करू शकतो? मी तीन लोकात फिरून आले, पण मला अनुरूप सुंदर साजेसा असा वीरपुरुष आजच भेटला. या पृथ्वीवर ना तुझ्यासारखा कोणी पुरुष आहे ना माझ्यासारखी स्त्री. विधात्याने आपल्या दोघांना एकमेकांसाठीच बनवलंय, म्हणून पतिभाव ठेवून मी तुझ्याकडे आलीये. मी इच्छेनुसार रूप धारण करणारी राक्षस कुळातली राजकुमारी शूर्पणखा आहे. माझं नाव कामवल्ली पण आहे. राजकुमारी शूर्पणखा? हो, लंकेश्वर त्रिलोकपती रावणाचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. मी ऋषी पुलसीची पौत्र, महात्मा विश्वाची पुत्र, महाराज महाबली विश्वविजयी तेजस्वी रावण माझा भाऊ आहे. महाबली कुंभकर्ण आणि विभीषण पण माझे भाऊ आहेत. या विशाल जनकस्थानावर ज्यांचा पूर्ण अधिकार आहे ते पराक्रमी योद्धा खर आणि दूषण पण माझे भाऊ आहेत. देवतांचे कोषाध्यक्ष कुबेर पण माझे भाऊ आहेत. प्रसन्नता वाटली परिचय ऐकून. परंतु तुझा परिचय नाही मिळाला. तपस्वीच्या वेशात जटा धारण करून आणि धनुष्य बाणाने सुशोभित तू साधू पण दिसतोस आणि योद्धा पण. वास्तविक तू आहेस कोण? देवी, देवता समान पराक्रमी आणि परमधर्मात्मा महाराज दशरथांचं नाव तर ऐकलंच असेल. मी त्याच अयोध्या नरेश दशरथांचा पुत्र राम. राम? रामाकडून कुठल्या कामाची अपेक्षा करून या असुर सुंदरीचे कोमलचरण या कुटीपर्यंत आले?
प्रथम दर्शनीच माझं मन तुझ्याकडे आकर्षित झालंय. तुझ्या रूप यौवनाने मी आकर्षित होऊन तुझ्याकडे खेचले गेले. पतीची भावना ठेवून प्रेम अर्पण करायला आलीये. मला आपल्या भार्येच्या रूपात स्वीकार कर. या पृथ्वीवर तुझ्यासारखा पुरुष नाही आणि माझ्यासारखी स्त्री. आपला संयोग अजोड असेल. आदरणीय असुरबाले, हे भद्रे, काय तू माझी परीक्षा घ्यायला आली आहेस? नाही वीरपुरुषा, मी आत्मसमर्पण करायला आली. तुझ्या सुंदर साजेशा रूपाने मला आपल्या स्वप्नांचा स्वर्ग मिळालाय. माझ्याशी गांधर्व विवाह कर. मी विवाहित आहे. ही माझी परिणिता धर्मपत्नी सीता. काय ठेवले या सुक्या सडसडीत कटपुतळ्या शूद्र मानवी स्त्रीमध्ये? हिला तर मी आत्ताच खाऊन टाकेन. त्यानंतर तू दंडकारण्याचा राजा बन आणि मी तुझी प्राणप्रिय राणी. हा, आणि जर तुला हिची दया येत असेल तर ही पण पडून राहील आपली दासी बनून. आमच्या वंश प्रदेशात एक नाही अनेक विवाह करू शकतात. परंतु मी एक पत्नीव्रत घेतलंय आणि तुझ्यासारखी स्त्री सवतीला कशी बरं सहन करेल? वहिनी, मी वनातून तुमच्या स्वयंपाकासाठी सुकी लाकडं घेऊन आलोय. हा कोण आहे तुझ्यासारखाच सुंदर आणि सालस? हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण आहे. एकटा आहे? हो, वनात तरी एकटाच आहे. मग ठीक आहे, मी याच्या समोर विवाहाचा प्रस्ताव मांडते. तू स्वच्छंदी विचार करणारी स्त्री आहेस. तुला मनमानी करण्यापासून कोण थांबवणार? प्रयत्न करून बघ. काय हो लक्ष्मण, एकटेच आहात? सांगा, तुम्हाला कोणती समस्या आहे? कष्ट नाही, मी तुझ्या सुखाचा आणि आनंदाचा प्रस्ताव घेऊन आली. आता तर आपण दादाकडे काहीतरी याचना करत होतात. त्या अभाग्याने माझ्या बोलण्याचा रोखच नाही ओळखला. म्हणतो मी विवाहित आहे. जाऊ दे त्याला. मी सर्व गुणांनी तुझ्या योग्य आहे आणि तू माझ्या योग्य आहेस. माझा परिणय प्रस्ताव स्वीकार कर. भद्रे, स्वामींना सोडून सेवकाकडे का बरं येतेस? काय तुझ्या दृष्टीने स्वामी आणि सेवकात काहीच फरक नाही? हे गजगामिनी, कुठे तू स्वामिनी बनण्याचं स्वप्न बघत होतीस? मी तर आपल्या मोठ्या भावाचा श्री रामचंद्रांचा दास आहे. माझी सहचारिणी बनून दादा वहिनींची सेवा करता करता थकून जाशील. राणी बनता बनता दासी का होऊ इच्छितेस तू? जा, तिथे जाऊन आपल्या मनोकामनीची याचना कर. मी इथे याचना करायला नाही आले. तुम्ही दोघं भाऊ माझ्या प्रेम प्रस्तावाला धुडकावताय केवळ एका शूद्र स्त्रीसाठी. हिचं तर मी नामोनिशाण मिटवून टाकेन. तुझ्या समोर हिला मी आत्ता खाऊन टाकते. लक्ष्मणा, तुझ्या या कच्च्या काकडीला मी आत्ता खाऊन टाकते. तेव्हाच तू माझ्याशी विवाह करशील. कापलं कापलं माझं नाक. ह्या दंडकारण्यात जर तुम्हा दोघांची चिता नाही रचली तर माझं नाव शूर्पणखा नाही. मी रावणाची बहीण नाही आणि खरदूषण माझे भाऊ नाहीत. बिचारी अबला. भला म्हणा दादा. तरी पण चांगलं नाही झालं.
वाईट काय झालं? स्त्री होती. दुराचारिणी, दुष्ट होती. महर्षी विश्वामित्रांनी सुद्धा तारकावध आदेशाच्या वेळेस हेच सांगितलं होतं. अशा दुष्ट नारीचा वध करण्यात काहीच दोष नाही. आपण तर तिचं फक्त नाक कापलंय. एक लज्जाहीन बाई जेव्हा कामातूर होते तेव्हा तिच्यासारखं भयानक कोणीही नसतं. ती तिरस्काराने आपला आणि दुसऱ्यांचा सर्वनाश करू शकते. शूर्पणखा याचा बदला घ्यायला नक्की येणार. आपल्याला सावध राहायला हवं. हो दादा,